निःशुल्क राहण्याची सोय आहे, जेवणाची, खाण्याची, नाश्त्याची वगैरे. समाधी जी आहे समर्थ महाराजांची ते श्रीराम मंदिराच्या गर्भगृहाखालीच आहे. खाली जावं लागतं मंदिराच्या आतमध्ये. तर खूप सारे अशा गोष्टी आहेत ज्या ह्या गडावरती बघण्यासारख्या आहेत, अनुभवण्यासारख्या आहेत. खरं तर ती रामदास स्वामींची शेज आहे, म्हणजे तिकडे ते राहायचे आणि त्याच याच्यामध्ये त्यांचं निधन झालं. त्यांनी देह ठेवला. शिवाजी महाराजांनी त्यांना जो पलंग दिला होता सगळं काही तिथे आहे. ते सगळं काही बघायला भेटतं आपल्याला इकडे आल्यावरती. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण सध्या आहे सज्जनगडाच्या पायथ्याशी, म्हणजे आपण जिथे पार्क करतो तिथे. हे तिकडे पेअर पार्क आहे, इकडे जनरल गाड्या लावतात आणि हॉटेल आहेत. आणि वरती त्या साईडला दिसतोय तो आपला सज्जनगड. आणि आलो आहे आम्ही महाबळेश्वरनं. आता महाबळेश्वर फिरून या साईडला आलो आहे आणि आता सज्जनगडावर राहण्याची व्यवस्था करायचं बघतोय रात्रीचं. तर इकडे आम्ही हॉटेलमध्ये विचारलं आहे, तर ते बोलतात का असेल जागा. तर आता वरती जाऊन बघतो आम्हाला जागा भेटते का नाही, कारण की इकडे मोफत व्यवस्था असते राहण्याची, खाण्याची वगैरे. तर बघूया आपल्याला ती व्यवस्था भेटते का. आम्ही इकडे 5 जण आहेत आणि गाडीवाले दादा गेलेत पार्क करायला गाडी. तर आता निघतो. इथे नाश्ता वगैरे केला आम्ही, कारण की दुपारी जेवलो नाही, नाश्ताच केला. सकाळी पण नाश्ता केला, आता पण नाश्ताच केला. वरती जाऊन जेवणाचं बघूया. तिथे पे अँड पार्कमध्ये गाडी पार्क केली. 160 रुपये आपल्या 4 व्हीलरचे. आणि आम्ही चढायला सुरुवात केली. मारुतीचं दर्शन व्हायला सुरुवात झाली. समर्थांनी जे 11 मारुती स्थापन केले गावांमध्ये, त्यांची शहापूरचा मारुती आहे. तर मंडळी, समर्थांनी जे 11 मारुती स्थापना केली त्यांची प्रतिकृती म्हणून आपण ज्या रस्त्याने आता चाललो आहे तिकडे ह्या प्रतिकृती बसवलेल्या आहेत, मारुतीच्या मूर्त्या बसवलेल्या आहेत. तर त्या आपल्याला बघायला भेटतात. म्हणजे 11 गावांमध्ये फिरायची गरज नाही. म्हणजे ह्या प्रतिकृती आहेत, ह्या खऱ्या मूर्त्या म्हणजे समर्थांनी स्थापन केलेल्या मूर्त्या त्या या नाहीत, तर त्याची प्रतिकृती म्हणून इथे बसवण्यात आले. तुम्हाला सगळ्यांचे दर्शन घडवतो, बघा. हे पहिलं छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार इथे लागलं आहे पहिल्यांदा. ह्याच्यानंतर आपल्याला श्री समर्थ महाद्वार लागेल, जे रामदास स्वामींच्या नावावर ठेवलं आहे. आणि ही शेवटची मारुतीची मूर्ती, शिराळे मारुती. समोरच आहे श्री समर्थ महाद्वार. 2 दरवाजे लगातार आहेत इथे. भारी वाटते. एवढ्याला मला आज खूप फिरलो आहे आम्ही. प्रतापगड, महाबळेश्वर आणि आता शेवटी इथे आलो आहे. आत्ता राहायचं आहे मला रात्री इथे. भारी वाटते. हे बघा इकडे फेटे वगैरे आहेत, तयार करून भेटतात का तुमच्याकडे?
विकत का म्हणजे असंच भाड्याने? फोटो काढतो मी असे घालून फोटो काढतो. शिवाजी महाराजची गेटअप आणि पूर्ण गेटअप करून इकडे फोटो काढून भेटेल. मस्त. तर जाऊया. दोन्ही देवडे आहेत दोन्ही साईडला बघा. सुस्थितीत आहेत अजून पण मस्त ठेवण्यात आलं आहे. दरवाजे नवीन लावले आणि इकडे पूर्ण माहिती दिली. बॅगा बिगा घेऊन आलाय. हे गावाला जायचे. एक तलाव आहे. ती पाणी पित नसेल. पाणी पिण्यासाठी परळी गावात नाही येतं. ह्याचं पाणी नाही पित. वरती ती बघा वरती टाकी लावले. इकडे पण तसं बांधकाम खूप आहे. वस्ती लोकवस्ती. हे काय आहे तलाव. हे पण तलाव आहे. ह्याचं पण पाणी खराब आहे बघा. इकडनं उतरायला पायऱ्या आहेत इथनं. वरती टाक्यांचं पाणी सध्या वापरत आहेत सगळेच. वस्ती झालं आहे खूप. इकडे येण्याआधी मला वाटलं होतं खूप गर्दी असेल कारण की इकडे राहायला लोक येतात खूप वेळा. पण खाली विचारलं तर ते बोलायला लागले कारण की उद्या आहे लक्ष्मीपूजन आणि सगळेच लोक आमच्यासारखे नसतात बाहेर फिरणारे. तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी जास्तीत जास्त लोक घरी थांबतात. त्याच्यामुळे या टायमाला गर्दी नाही. पण ते बरं वाटतं गर्दी नाही तर. हे बघा इकडे एक काम चालू आहे. मंदिराची प्रतिकृती उभारत आहेत. हां हे समर्थ सेवा मंडळ त्या साईडला आपल्याला राहायची सोय तिकडे बघू आपण समोर. हे एक पेठेतील मारुती मंदिर. हे सगळं आपण फिरूया. फक्त आधी राहायची सोय करतो आपण. राहायला जागा आहे का नाही ते बघावं लागेल. मग आपण व्यवस्थित फिरूया. तर मग आम्ही आता तिकडे जातो फिरून पूर्ण. नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. हे बघा समर्थांची मूर्ती आहे आतमध्ये बनवलेली. दाखवतो सगळं. समर्थांची समाधी पुढे आहे आणि श्रीराम मंदिर आहे. आधी राहायची सोय बघूया. इथे गाईंचा वाडा भक्त निवासाच्या साईडलाच आहे सोय गाईंची सेवा करण्यासाठी. आणि एक तळ आहे. हे पाणी चांगलं आहे. तिकडे काहीतरी कार्यक्रमाची तयारी चालू आहे. ते नक्की काय समजत नाही. ते मारुती मंदिर आहे आणि हा आपला भक्त निवास आहे. आपण जागा बघूया आहे का नाही. रिटर्न पाठी आलो आहे कारण की ते मारुतीच्या मंदिराच्या बाजूलाच ऑफिस आहे. तिथे चौकशी करावी लागते. तिथे बुक करून मग जावं लागतं. आम्ही डायरेक्ट तिकडे गेलो. ऑफिस काय बघितलं नाही. तर आता परत मारुतीच्या मंदिराजवळ झालं आहे. मंडळी हे बघा इथे ऑफिस आहे आणि समोरच हे मारुतीरायचं मंदिर आणि समोर भक्तिनिवास आहे. तर या मंदिरामध्ये ते बोले निःशुल्क प्रवेश निःशुल्क राहण्याची सोय आहे. जेवणाची खाण्याची नाश्त्याची वगैरे. यांचे उपासनेचे आरतीचे वगैरे सगळे टायमिंग आहेत ते फॉलो करा फक्त. श्रीधर स्वामींचं मंदिर आहे. जाऊया आतमध्ये. इकडे आहेत आतमध्ये समर्थांच्या पादुका आहेत आतमध्ये. इकडे आपण जाऊया. सकाळी फ्रेश होऊन आंघोळ करावी लागेल व्यवस्थित. सकाळपासून असेच फिरतोय आम्ही. हे बघा समर्थांची प्रतिमा बनवली आहे. इथे प्रतिकृती आहे. मस्त केलं आहे.
इकडचे सोयीसुविधा चांगल्या आहेत असं आत्ता तरी वाटतंय सध्या. बघू रूमची चावी भेटले आणि सगळेजण चालू आहे आता आतमध्ये राहायला. मंडळी अशी ही मोठीच्या मोठी खोली आहे. हे पडलेत आडवे आणि दादा आमच्या आंघोळीला गेले. मस्त खोली आहे, व्यवस्था चांगली आहे. हे बघा गाद्या वगैरे दिल्या सगळ्यांना, 2 खाट्या आहेत, चादरी वगैरे आहेत, सगळं काय. आता आंघोळ बिंघोळ करतो आणि मग इकडची उपासना वगैरे सगळं इकडे चालू असतं 6 वाजल्यापासून संध्याकाळी. परत सकाळी 4 वाजता 5 वाजता चालू होते काकड आरती वगैरे. तर ते सगळं आता आम्ही अनुभवतो इकडे. तर मंडळी संध्याकाळचे 5:45 झाले, आंघोळ वगैरे झाले, फ्री झालो, एकदम फ्रेश झालं आहे. आणि बघा हे खाली पहिला माळा आहे, पहिला तळमजला आहे. इथे जेवणाची सोय वगैरे इथे होते. आता रात्री 9 वाजता असेल आणि 7 वाजले तर आम्ही निघतोय बाहेर फेरफटका मारायला रात्रीला. सगळेजण चाललंय, मस्त वातावरण आहे, थंड आहे, थंडी आहे. त्यामुळे जॅकेट घातलं आहे. इथे 6:15 वाजल्यापासून उपासना वगैरे चालू होते. ते सगळं चालू आहे. बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतं. स्वामींचं जे मंदिर आहे, समाधी आहे, तिकडे आलो आपण. हे बघा श्रीराम मंदिर आहे, त्याच्यासोबत रामदासोबतचं हे मंदिर आहे. जाऊया. तर मंडळी हे समर्थांचं शेजघर आहे, आता राहायचे. आणि ह्याच खोलीमध्ये त्यांनी देह ठेवला होता, तर ते तिकडे आहे शेजघर. त्याच्या सगळ्या वस्तू ज्या ठेवल्या आहेत, पण दाखवण्यास मनाई आहे, म्हणजे शूटिंग करण्यास मनाई आहे, त्याच्यामुळे मी शूटिंग नाही केलं आहे. आणि इथे पण मनाई आहे, सगळे दिवाळी साजरी. आणि हे श्रीराम मंदिर आहे आणि समर्थांची समाधी. रांगोळी काढली आहे, फटाके फोडतात सगळेजण. त्यांची ती दास परंपरा आहे, ती अजूनपर्यंत चालते. आणि तीच ते बघा, तीच सगळे जे यंग जनरेशन दिसते त्यांची, तेच फटाके फोडतात इथे, दिवाळी साजरी करतात. आता 9ला 5 मिनटं उरलेत आणि आम्ही लाईन लावले जेवणासाठी. पहिला नंबर आहे, जेवण झोपायच्या तयारीत आहे आम्ही. 8:30 पासून इथे उभा आहे. हां 8 वाजता आम्ही आता झालो. 8 वाजता पहिला नंबर लावला, 10 वाजता पुढे आहे. मंडळी मस्त भक्त निवासमध्ये जेवण झालं आहे. आता 9:30 झाले, मस्त जेवण आलो आहे बाहेर. जरा फेऱ्या मारतो 2-3, मग झोपतो. डायरेक्ट भेटू सकाळी. सकाळी लवकर उठायचं आहे, बघूया उठतोय का. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही आता आंघोळ वगैरे करून तयार झालो आहे. इकडे आंघोळ वगैरे, पाणी गरम वगैरे पूर्ण सोय आहे वरती. तर आत्ताच इकडे चहा प्यालो सकाळी, चहाची. आणि आता थोड्या वेळाने 7:30च्या नंतर नाश्त्याची पण सोय आहे. तर आजची सकाळ झाली आहे सज्जनगडावरती. सज्जनगडावरती राहिलो आहे, काल आलेलो संध्याकाळी. आणि संध्याकाळी नंतर मग इकडचे कार्यक्रम होते, उपासना वगैरे, आरती वगैरे होती संध्याकाळी, ती अटेंड केली. पण शूट करायला पूर्ण मनाई आहे, खूप जागेवरती रिस्ट्रिक्शन आहे मोबाईल यूज करायला किंवा शूट करण्यासाठी. तर एवढं काय शूट करू शकलो नाही. तर आत्ता आपण सकाळी पूर्ण गड फिरणार आहोत. जेवढं तुम्हाला दाखवू शकेन तेवढं मी सज्जनगडावरचं दाखवतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आम्ही दोघेच जण निघालो आहे, मी आणि कौशिक. सकाळी लवकर उठलो आहे 5:30 वाजता आणि आंघोळ वगैरे करून आता निघतो आहे फिरायला. चला तर मग.
बघूया काय काय तुम्हाला दाखवायला भेटतंय मला. हे बघा गायींचा गोठा इथेच आहे, ह्याला लागूनच आहे भक्त निवासला. समाधी जी आहे समर्थ महाराजांची ते श्रीराम मंदिराच्या गर्भगृहाखालीच आहे. खाली जावं लागतं मंदिराच्या आतमध्ये. तर काल आम्ही जाऊन आलो, अलाउड नसतं खाली जायला आणि शूट करायला पण अलाउड नाही अजिबात. तर ते तुम्हाला तर मी नाही दाखवू शकत. खूप सारे अशा गोष्टी आहेत ज्या ह्या गडावरती बघण्यासारख्या आहेत, अनुभवण्यासारख्या आहेत खरं तर त्या तुम्ही इकडे येऊनच अनुभवू शकता. तर हे बघा हे समोर आहे ते समाधी मंदिर, हे चालू होतं. हा मोठा गेट आहे त्याच्या समोर तुम्हाला. इकडे काल दिवाळी चालू होती, सगळेजण फटाके वगैरे फोडत होते. इकडे जे राहणारे लोक आहेत ते ती कोण आहेत तर ते समर्थ रामदासांचे जे दास होते त्यांची ती दास परंपरा जी चालत आली आहे त्याच्यानुसार ते लोक अजून पण इथे आहेत. अजून पण आमच्या वयाची जी पोरं आहेत ती इथे दिसतात. काल ती दिवाळी साजरी करत होते फटाके वगैरे लावून आणि मस्त दिव्याने सजवलेलं होतं. आता आम्ही पोचलो इथे आतमध्ये. मला वाटतं शूट करायला नाही भेटणार, तर बघूया. हे बघा असा हा गेट आहे. जे रामदास स्वामीचं संस्थान आहे ते सगळं हे कारभार सांभाळत आहे आतापर्यंत. हे बघा ती रामदास स्वामींची शेज आहे, म्हणजे तिकडे ते राहायचे आणि त्याच ह्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं. त्यांनी देह ठेवला आणि तिथे त्यांच्या ज्या वस्तू आहेत, ज्या पिगदाणे वगैरे किंवा ते कमंडलू, पिण्याच्या तांब्या वगैरे, पलंग वगैरे, शिवाजी महाराजांनी त्यांना जो पलंग दिला होता तो पूर्ण पितळेचा आहे, पितळेच्या ह्याच्यातनं बनवलेला आहे तो पूर्ण पलंग. आणि त्यांच्या ज्या काही वस्तू आहेत, श्रीराम मूर्ती, त्या मूर्तीचं बसन टेबल आहे, ते सगळं काही तिथे आहे. आणि ते सगळं काही बघायला भेटतं आपल्याला इकडे आल्यावरती. आणि मला वाटतं सकाळी आता समाधीचं दर्शन आतमध्ये जाऊन घेता येतं, त्या गाभाऱ्यात जाऊन घेता येतं. तर ते आता आम्हाला भेटेल, मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की खूप रिस्ट्रिक्शन आहे. मोबाईल वापरण्यासाठी पण रिस्ट्रिक्शन आहे, शूट करण्यासाठी तर आहेच. तर एवढं दाखवू शकत नाही. बघू, जर शक्य असेल तर मी तुम्हाला दाखवेन नक्कीच. चला तर मग मी दर्शनाला जातो. हे बघा हे आहे श्रीराम मंदिर आणि त्याला लागूनच हे समाधीचं हे पूर्ण बनवलेलं आहे. हे असा आश्रम आहे मोठा. तर मंडळी आम्ही समाजाचं जे शेषघर होतं जिथे ते राहायचे त्याचं पण दर्शन घेतलं आहे. आणि हे श्रीराम मंदिर आहे, त्याच्या खाली समर्थांची समाधी आहे, त्याचं पण दर्शन घेतलं आहे. आणि आता बाहेर आलो आहे तर बाहेरच्या साईडला बघा हे सगळं जुनं बांधकाम आहे त्यांच्या काळातलं. तर हे समर्थांची जी शिष्या होती वेणास्वामी त्यांचं मंदिर आहे, वृंदावन. हे बघा अशा या समाध्या आहेत इकडे. धाब्याच्या मारुतीला जायला इकडे रस्ता आहे, हा बाई इथे लिहिलं आहे. इकडनं सरळ जाऊ शकतो. हे पण हनुमंताचं मंदिर आहे. पूर्ण बघा बनवलं आहे कसं दगडातच आहे, पण हे दगड नवीन वाटतात. मूर्ती खूप जुनी आहे. मंडळी इथे कार्यालयाच्या बाजूलाच आहे, भक्तनिवासच्या समोरच आहे. आणि हा मारुतीचं मंदिर आहे.
त्याच्यासमोर श्रीधर स्वामी आणि समर्थ रामदासांच्या पादुका हे ठेवण्यात आलेले आहेत. त्याचं दर्शन घेऊन आत्ताच आम्ही आलो बाहेर. महाराजांच्या दर्शनाला जाऊया. तर मंडळी स्वामी आपल्यासोबत आलेत. आता त्यांना पण वॉक करायचा होता सकाळी, तर ते बोलले चला माझ्यासोबत. तर आम्ही त्यांच्यासोबत आलो आहे. आणि हे बघा इकडे पाठी आल्यावरती तो धरण दिसतो आहे. आता थोडं धुक्यामुळे कमी दिसतं आहे, पण ही लाईन तुम्हाला दिसत असेल तर ते आहे परळीचं धरण आहे. आणि जे रामदास स्वामींचे शिष्य होते कल्याण स्वामी, ते तिकडनं 2 मोठे हांडे भरून, ते हांडे पण आता आतमध्ये शेजघरामध्ये ठेवलेले आम्ही बघितले. पितळेचे हांडे आहेत आणि हे मोठे आहेत. ते 2 हांडे घेऊन ते गड चढायचे रोज. तर ते हांडे तिथे आहेत. आणि स्वामी अजून काय सांगाल तुम्ही? तांब्याचे आहेत, तांब्याचे हांडे आहेत. तर ते घेऊन रोज यायचे तिकडनं. आणि समोर ह्या टोकाला ते बघा दिसते ते धाब्याच्या मारुतीचं मंदिर, ते रामदास स्वामींनी बनवलेलं. इकडे आता आम्ही जातोय, तुम्हाला दाखवतो. तर मंडळी हे आता आपल्याला लागलं आहे, ही जी वस्तू दिसते हे ब्रह्मपिसा म्हणून ओळखलं जातं. समर्थांनी जेव्हा शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी वेडं झाल्याचं नाटक केलं होतं, तेव्हा ते ब्रह्मपिसा म्हणून ह्याला त्याची ओळख म्हणून हे बनवलेलं आहे. तेव्हा कल्याण स्वामी त्या परीक्षेत पास झाले होते, तेव्हा हे बनवलं आहे. मारुती मूर्ती आहे मध्ये. आणि तिकडे मारुती, डाब्याचा मारुती. समर्थ रामदासांनी या मारुतीची स्थापना केली. या गडाच्या एका साईडला ही पूर्ण शेवटची हे आहे, गडाचं टोक आहे. तर तिकडे या गडाची ह्याची व्यवस्था केली. आणि या गडाचं रक्षण करता म्हणून या मारुतीची ओळख आहे. तर मी आतमध्ये जातो दर्शनाला. हे पूर्ण मारुती स्तोत्र लिहिलं आहे. समर्थ रामदासांनी हे तयार केलेलं स्तोत्र आहे. आणि मारुतीची आरती. या ढाब्याच्या मारुतीजवळ इकडे खाली जे जंगल आहे, या जंगलामध्ये बिबट्यांचा वावर वगैरे आहे, ते स्वामी आम्हाला सांगत होते. तर स्वामी तिथे थांबलेत आमच्यासाठी. तर इकडे बिबट्याचा वावर असतो, त्याच्यामुळे खाली कोण जंगलात जास्त जात नाही. आणि मोरांचा पण आवाज येतो आहे खाली. आणि जेव्हा मागच्या टायमाला माझे दादा वगैरे इकडे आले होते, तर ते सांगत होते धाब्याच्या मारुतीच्या मंदिराजवळती मोरं येतात, त्यांचं दर्शन होतं सकाळी सकाळी. आम्ही त्याच्यासाठी जरा लवकर आलो होतो, पण ते आम्हाला काही दर्शन घडलं नाही, पण आवाज आम्हाला ऐकायला आला होता मगाशी. तर आता इकडनं आम्ही जातो आहे पुढे अंगलाई देवीच्या मंदिराकडे. ही सरळ या पूर्ण एका साईडून गडाच्या हे पूर्ण असं हे बनवलेलं आहे, रस्ता बनवलेला आहे. पूर्ण तुम्ही फिरू शकता व्यवस्थित. मस्त ठेवण्यात आलेलं आहे गड तसा संस्थानातर्फे. तर अंगलाई देवीच्या मंदिराकडे आलो आहे. आणि या टोकावरती बघा, इकडनं आपण वरती चढलो, इकडनं महादरवाजा आहे. आणि ही पार्किंगची व्यवस्था इथे खाली आहे. तर पार्किंगच्या इकडनं आपण वरती आलो. आणि या साईडला पूर्ण गड आहे. हे अंगलाई देवीचं मंदिर आहे याच्या पाठीमागे इथे.
अंगलाई देवीच्या मंदिराकडनं जरा पुढे आल्यावरती ही एक वास्तू आहे बघा. आणि हा एक घाणा आहे चुन्याचा देवाचा. हे चाक दिसतंय तुटलेलं. आणि हे एक एंट्रन्सला सकाळी जे म्हणजे काल संध्याकाळी दाखवलं ते हे तलाव आहे छोटंसं. अशा वस्तू आहेत मध्ये मध्ये. आणि हा झेंडा महादेवाच्या वरचा. तर मंडळी आमच्या मते पूर्ण गड फिरून झाला आहे. म्हणजे आम्हाला जेवढं माहिती होतं जेवढं आम्ही फिरू शकलो तेवढं फिरलो आहे. आणि आता 7:30 होऊन 7:45 झाले. तर आम्ही आता इकडे नाश्त्याला जातो आहे परत. आरती पण आहे, आरती करतो, नाश्त्याला जातो. शूटिंग तर काय भेटणार नाही कारण की शूट करायला अलाउड नाही आहे. तर नाश्त्याला जातो आणि मग नाश्ता करून आम्ही गड उतार होणार आहे इकडनं. आणि आमचा विचार आहे की आता इकडं जवळच असणारा जो साताऱ्याजवळ अजिंक्यतारा किल्ला आहे त्या अजिंक्यतारावरती आम्ही चाललो आहे. आपली स्वराज्याची 4थी राजधानी अजिंक्यतारा. तर त्या अजिंक्यतारा किल्ल्यावरती आम्ही पुढचा ट्रेक करतो आहे. तो व्हिडिओ याच्या पुढे पोस्ट करेनच. तर आपल्या चॅनलवरती बनून राहा आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता थोड्या वेळाने आम्ही चहा नाश्ता करून मग चहा तर आलो आहे, नाश्ता करून आरती वगैरे करून गड उतार होतो आणि मग अजिंक्यतारासाठी निघतो. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अजिंक्यतारावरती. तर बाय बाय.